नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचा वनरक्षक या पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चे टाइम टेबल काय केलं, की काही विभागाचे प्रसिद्ध झालेले आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात त्याची मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांना हा आहे संशय आहे आणि तो म्हणजे की बघा पहिले तर डॉक्युमेंट कोणते लागतात ते सांगेल. ही आहे अमरावती विभागाची यादी आहे. अमरावती विभागामध्ये काय होणार आहे तुम्ही जर बघाल तर 20 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे. ओके. 20 आणि 20 ते 24 तारखेत आणि ग्राउंड जे आहे ते होणार आहे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 5 दिवस होणार आहे. सकाळी 6 ते 5 या वेळात राहणार आहे. हे टाइम टेबल दिलेलं आहे. आता इथं डॉक्युमेंटमध्ये बघा तर तुम्हाला सगळ्यात पहिलं आहे की तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट त्याच्यानंतर ना एक काय करायला लागेल की सेल्फ अटेस्टेड कॉपीमध्ये झेरॉक्स सेट लागणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला हॉल तिकीट लागेल. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र लागणार आहे. जे ओळखपत्र तुम्ही तिथं दिलेलं आहे म्हणजे आधार कार्ड वगैरे जो काय असेल पॅन कार्ड वगैरे तो. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्थसंदर्भातचा सर्टिफिकेट जेवढे काही वया मर्यादा समोरचा दाखला म्हणजे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र 10वीचं सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी वगैरे याची झेरॉक्स कुठली एक चालेल. त्याच्यानंतर समांतर आरक्षण म्हणजे प्रकल्पाचं भूकंपग्रस्त या संदर्भात सर्टिफिकेट लागतील. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्याच्यानंतर रहिवासी सर्टिफिकेट लागणार आहे. EWS सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिनल असेल BJ, NT, त्याच्यानंतर OBC, SBC या कॅटेगरीला लागेल नॉन क्रिमिनल. EWS कॅटेगरीसाठी EWS सर्टिफिकेट लागेल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर ना आत्महत्याग्रस्त असाल तर त्याचे पाल्य असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल आणि आधार कार्ड लागणार. हे लागणार आहे. त्याच्यात सगळ्यात पहिलं की प्रवेशपत्र लागेल. आता कोणतं लागेल याच्या संदर्भात त्याच्यानंतर ना जे ऑनलाईन फॉर्म भरला त्याची जी प्रिंट आहे ती लागणार आहे. आता विद्यार्थ्याकडे हे पण नसेल आणि हे पण नसेल तर काय करायला लागेल? तर त्याच्या संदर्भात काय केलं की मी सगळ्यात पहिलं तर वेबसाईटवरती गेल्यानंतर ना ते जो ईमेल आयडी आहे ओके इथं रिप्लाय याला मी मेल केला आणि त्यांनी जो ऑफिशियल रिप्लाय केला तो तुम्हाला दाखवेल. बघा हा मेल आय डी आहे त्यांचा. या मेल आय डीवरती मी काय केलं होतं की त्यांना मेल केलेला आहे. तर मेल केल्यानंतर सांगितलं होतं की त्यांना की ऑनलाईन परीक्षेचे हॉल तिकीट हरवले आहे असं सांगितलं होतं. तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का एवढंच विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या हॉल तिकीट नसेल तर ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे तपासण्यासाठी बोलावलं जाईल तर त्या ठिकाणी तपासणी समितीवर असणार आहे. ओके. मग तर ज्यावेळेस टाकेल की तुम्हाला डॉक्युमेंट नसतील तर ते विनंती वजा मागणी केल्यास आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजे तिथंच तुम्हाला काय केलं की हॉल तिकीट उपलब्ध करून देणार आहेत ते. हॉल तिकीट आणि प्रिंट पण देणार आहेत ते. प्रिंट त्याची करून देतील ते. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तिथंच देतात. मागच्या वेळेस ज्यावेळेस लेखापालचं झाले, सर्व्हेयरचं झालं, त्यांनी ह्या दोन्ही गोष्टी तिथेच प्रोव्हाईड करून दिल्या होत्या. आता ही ऑफिशियल माहिती आहे. आताच एक 10 मिनिटापूर्वी त्यांना रिप्लाय आलेला आहे मला. 2 मिनिटात तर ते रिप्लाय करतात. तुम्हाला वाटलं तर तुम्हीही काय करू शकता की या ईमेल आयडी जो दिलेला आहे इथे तुम्ही काय करू शकता मेल करू शकता. ते तुम्हाला रिप्लाय देतील तुम्हालाही. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.